आज बनवतो आहे काळ्या मसाल्यातील मस्त असं झणझणीत आणि चमचमीत चिकन मसाला। तर बघा रंग मस्त आलेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला कांदे भाजून घ्यायचे। तर मी इथे हे गॅसवरच भाजून घेते। तर मी इथे 4 छोट्या साईजचे कांदे घेतलेत। मस्त असा काळा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं, नंतर याला काढून घ्यायचंय। यासोबतच खोबरं देखील आपल्याला याच पद्धतीने भाजून घ्यायचंय। तर दोन्ही साईडने मस्त काळा रंग येईपर्यंत भाजून घेतलाय। आता हे सुद्धा काढून घेऊया। आता एका पॅन मध्ये मसाले भाजून घ्यायचे। त्यासाठी जिरं घेतलेत, कलमी, मोठी विलायची, छोटी विलायची, चक्रफूल, थोडे मिरे, 4 लवंग, दगडफूल घेतलाय। सोबतच 1 चमचा 6 जिरं, 1 चमचा सौंफ, भाजक्या चण्याच्या डाळिया घेतलाय, अगदी थोडेसे तांदूळ घ्यायचे, 1 चमचा भरून तीळ घेतले, 1 चमचा भरून खाकस घेतले, थोडेसे जावित्री आणि सुक्या लाल मिरच्या घेतल्यात। आता हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत। तर बघा रंग बघा चेंज झालाय मसाल्याचा, म्हणजे मसाले चांगले भाजून घेतलेले आहेत। आता आपण हे साईडला ठेवून घेऊ। आता इथे कांदा आणि खोबरं मी इथे कट करून घेतलेलं आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकून घ्यायचं। यासोबतच जे मसाले भाजून घेतले होते ना ते देखील याच्यात टाकून घेतले। थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडंसं पाणी घालून याची या पद्धतीने पेस्ट तयार करून घ्यायची। आता मी इथे 800 ते 850 ग्राम हे चिकन घेतलेलं आहे। आता कढईमध्ये तेल घालायचं आहे, सोबतच थोडेसे तेजपान घालून घेतले। नंतर याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घेतली आहे। आता आलं लसणाची पेस्ट आहे ना आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे। हे परतल्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे। आता हे वाटण सुद्धा आपल्याला चांगलं मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे। नंतर याच्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहे। तर मी इथे काश्मीरी लाल तिखट घेतलंय, सोबतच हळद, धने जिरे पावडर, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं। हे सगळे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे। आता बघा हा मसाला आपला तयार झालाय। आता इथे धुवून ठेवलेलं आपण जे चिकन होतं ना ते याच्यामध्ये घालून घेऊया। आता हे चिकन आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे चिकनमध्ये ना सध्याच पाणी टाकायचं नाही, आधी आपल्याला हे मसाल्यामध्येच तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचंय। तर मी इथे बघा झाकून ठेवलं होतं आणि मस्त असं चिकनला आपलं तेल सुटलेलं आहे। आता बघा एकदा मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला पाणी ऍड करायचं आहे। तर गरम पाणी करून घेतलं, जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने इथे पाणी ऍड करून घ्यायचं। आता आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपण चिकन आहे ना मस्त झाकून शिजवून घेऊया। तर इथे झाकून मी 10-15 मिनिटं शिजवून घेतलं, कारण हे चिकन आहे ना गावठी होतं, त्याच्यामुळे थोडंसं शिजायला वेळ लागतो। तर बघा मस्त असं झणझणीत आणि चमचमीत आपलं हे चिकन मसाला तयार झालेला आहे। वरून मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची। तर बघा रंग बघा किती मस्त आलेला आहे। खायला देखील अप्रतिम बनतं। तुम्ही एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा। मी माझी रेसिपी कुठल्या शहरातून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा। तर मस्त मी एका प्लेटमध्ये हे चिकन आहे ते काढून घेतलंय। यासोबत मस्त अशी गरमागरम भाकर बनवली आहे। तर बघा मस्त असा आपला हा संडेचा बेत तयार झालाय। चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। बाय बाय।